जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने आरटीएची अर्ज करण्याची प्रक्रिया त्वरित आटोपण्याकरिता 31 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहे। त्यानंतर मात्र अर्ज करण्याला मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे। याबाबतचे पत्र त्यांनी शिक्षण अधिकारी यांना पाठविले आहे। 5 दिवसात 3860 पाल्यांचे अर्ज झाले आहेत। आरटीएची प्रवेश प्रक्रिया आधीच तब्बल 2 महिने उशिरा सुरू झाली। नवीन नियमाप्रमाणे ही प्रक्रिया मार्च मध्ये सुरू करण्यात आली, परंतु यामध्ये खासगी शाळा दाखवित नसल्याने अखेर पालकांचा याला विरोध सुरू झाला। काहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, त्यामुळे त्या प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती देत जुन्याच नियमानुसार प्रवेश अर्ज स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे आता 231 शाळांमध्ये 2369 प्रवेशांकरिता 17 मे पासून अर्जाला सुरुवात करण्यात आली। या 5 दिवसात 3862 अर्ज आज घटीला प्राप्त झाले आहे। यामध्ये पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु आधीच प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने आरटीए करिता अधिक वेळ नसल्याने 31 मे पूर्वी सर्व अर्ज स्वीकारून 1 जून पासून प्रत्यक्षात प्रवेशाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता या प्रक्रियेला मुदतवाढ नसल्याचे पत्र शिक्षण विभागाने शिक्षण अधिकारी यांना पाठविले आहे। आरटीए 25% प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठीत केल्याने पडताळणी समितीकडून बालकाचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे। याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश प्रक्रिया जून मध्ये सुरू होत असल्याने आरटीए 25% प्रवेश प्रक्रियेस 31 मे नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही असे पत्रात नमूद आहे। त्यामुळे पालकांनी 31 मे पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे। ओके नमस्कार सर्वांना। मी शिक्षणाधिकारी प्राथमिक बुद्धभूषण सोनवणे, जिल्हा परिषद अमरावती। याआधी आपल्या इथं आरटीए 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एप्रिल महिन्यापासून आपण फॉर्म भरले होते सर्वांनी। त्यामध्ये नवीन पद्धतीनुसार फॉर्म भरण्यासंदर्भात आपल्याला वरिष्ठ स्तरावरील निर्देश होते, परंतु उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे आताचे हे 25% प्रक्रियेअंतर्गत जे फॉर्म आहेत तर ते आपल्या सर्व पालकांना जे आधी फॉर्म भरले होते तर ते पूर्ण रद्द झालेले आहेत। त्यामुळे मी सर्व पालकांना याद्वारे आवाहन करतो की 17 मे 2024 ते 31 मे 2024 पर्यंत आपल्या सर्वांना जुन्याच पद्धतीने जशी आरटीए प्रक्रिया राबवत होतो त्या पद्धतीने अर्ज भरण्यासाठी 17 ते 31 पर्यंत आपल्याला भरता येतील। आणि सर्वांनी जुने जरी अर्ज भरलेले असतील तरी ते अर्ज रद्द समजण्यात येत असल्यामुळे सर्वांनी नवीन पद्धतीने म्हणजे नवीन अर्ज सर्वांनी भरण्यात यावे, याद्वारे मी असे आवाहन करतो। किती शाळा आहेत सर सध्या? आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण आरटीएसाठी 231 शाळा आहेत आणि त्यामध्ये एकूण आरटीए व्हॅकन्सी आहेत आपल्याकडे 2369 व्हॅकन्सीज आपल्याकडे आहेत। जुन्या पद्धतीचे एकूण 2688 अर्ज प्राप्त होते, परंतु ते आता रद्द झाल्यामुळे सर्व पालकांनी 17 तारखेपासून नवीन अर्ज भरावे आणि याची डेडलाईन 31 मे 2024 पर्यंत आहे। विदर्भ न्यूज अमरावती।